हळूहळू लंच ब्रेक होतोय आणि लंच ब्रेक साठी बरेचसे खेळाडू आपापल्या घरी जात आहेत. इबाद साधारणतः 10 ते 12 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडू झेल उडतोय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाने जर थोडीशी चपळाई दाखवली असती तर मला वाटतं पहिल्या चेंडू मुहापीस सारखा महत्वाचा मोहरा नक्की त्यांच्या जाळ्यात आला असता. पहिल्या चेंडू जीवदान मिळते. धावसंख्या बिनबाद 1. तकी सुसे यांच्या मुलांनी आज खूप धावपळ केली क्षेत्ररक्षण करताना. त्याच्यामुळे त्यांना हलकं हलकं वाटतंय. पोटी बारीक झाल्यासारखं वाटतंय आणि आज त्यांना झोपताना विदाऊट एसीने नक्की झोप लागेल. काले लंबे घले बाल जिनके है पहचान मोइन बुरे, जिनके बाल गए हैं वो मोइन बुरे से मिले. हमजा अंपायर शो मस्ट गो ऑन विदाउट एनी डिले. पुढचा चेंडू इबाद राईट आर्मवा. यावेळेला बॅकफुटला 2 चेंडू मारण्याचा प्रयत्न केला तर कॉर्नरमध्ये चेंडू केला जातोय. धावबाद करण्याची नामी संधी आणि ते फलंदाज बाद होतोय. इमरान बाबे और नजीब मुल्ला. इमरान भाबे और नजीब मुल्ला दोनों से गुजारिश है कि बिल्कुल आके यहाँ पर वीआईपी डाइज में विराजमान हो जाइए. एंड वेलकम वेलकम वेलकम. मुख्यमंत्री और वीआईपी डाइज पे आए हैं जिनका आगमन हो चुका है मिस्टर अशर भूरे सर. वेलकम. इस ओसर कैंप क्रिकेट प्रीमियर लीग में आपका हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सुफी. नुमान सुसे यांना विनंती आहे की सन्मानाने या क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं. नुमानजी सुसे नवीन फलंदाज आलेला आहे. सुफी. बाद झालेला फलंदाज कोण बाद झाला? हमजा. मुआपिज आणि सुफी यांच्यावर मात्र जबरदस्त जिम्मेदारी. इबाद आपल्या नावेला साजेशी जबरदस्त इमानी गोलंदाजी करतोय, आबादी गोलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला आबाद करतोय. बघूया पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज मुहापीज ज्याने मागील 2-4 वर्षापासून क्रिकेटमध्ये आपल्या नावाला वलय प्राप्त केलंय. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जातो. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर मारलेला चॉटॉम्पूलचा फटका वेगाने चेंडू सीमा रेषे पलीकडे जातोय. पंचांचा इशारा चौकार. या खणखणीत चौकाराने धावसंख्या 1-5. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रास्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया. शानू भूरे गाड़ी के इस इलाके के सबसे मशहूर सबसे बड़े डीलर. यहां से धुलिया से खानदेश में जिनका पूरा नाम पच रहा है शानू भूरे का. बॉलर बॅक ड्राईव्हचा जबरदस्त असा फटका देखना फटका पाहायला मिळतो. 1 रन बनवून काढले ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. धावसंख्या 1-6. हळूहळू पोटामध्ये आगडोम उसळतोय आणि पोटाची आग विझवण्यासाठी बरेचसे खेळाडू गावामध्ये मॅच असल्यामुळे घरचा रस्ता पकडतायत, पोटा पाण्याची व्यवस्था करतायत आणि 2 दिवस वडोली शाळेला मात्र नक्की सुट्टी देण्यात आली आहे. षटकातला कितवा चेंडू मार्गस्थ होतोय? 5वा. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान मारा, तेज तर्रार गोलंदाजी, एक्सप्रेस डिलिव्हरी फलंदाजाला गुंगारा देतोय. धावसंख्या 1-6. और यहाँ पे आगमन हुआ है. वेलकम वीआईपी डाइज रवीश भाबे और कैलाश जाधव सर. वेलकम वेलकम. आपको विनती है कमेटी की तरफ से आपको मंच पे आना है. वेलकम. पुढचा चेंडू भिरकावून दिला जातो आणि सरळ मला वाटते 1 बाउन्सनी चेंडू सीमा पार. काय षटकार आहे, काय पंच लाईनमन षटकार. या षटकारानं मात्र धावसंख्येला आकार आलेले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-12. रवीश भाबे जहां कहीं वो विराज. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रास्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया. मैं दिल छोड़ आया.
त्यांच्यासोबत बडोली गावचे मुख्य लिपिक, क्रिकेटचे जबरदस्त चाहते आणि आयोजक कैलाजी जाधव येत आहेत, रवीश बाबे ज्यांना मित्र परिवारामध्ये बीरा या टोपण नावानं ओळखलं जातंय, क्रिकेटचे जबरदस्त शौकीन आणि आपल्या सासूरवाडीची संघ सुद्धा त्यांनी जबरदस्त बनवलेला रायाचा. गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली आलेल्या संघाने भावेश पवार अँड कंपनीला वन साइड मॅच मध्ये हरवलं होतं. दुसरं षटक चालू आहे का? रजा याच्यावर आज मात्र जबरदस्त गोलंदाजीची कामगिरी देण्यात आलेली आहे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 1-12. रजा गोलंदाजीमध्ये बदल होतोय. राईट आर्म राऊंड विकेट म्हणजे पंचांच्या उजवीकडनं. वेलकम रवीश सर आणि कैलास जाधव यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी या गिफ्ट टाइम व्यक्तिमत्व. वेलकम वेलकम. या स्पर्धेमधला एकमेव चष्मेबद्दू खेळाडू, काय नाव याचं? साईम सुसे. पहिला खेळाडू अनिल कुंबळे, नंतर भारतीय संघामध्ये अनिल कुंबळे आणि वडोलीच्या संघामधला साईम सुसे. हा भारद्वाज होता एक, बरोबर. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड. रजा यांना फेकून दिलंय अगदी निर्दयतेने, क्रूरतेने. सरळ स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरनं एक जबरदस्त असा तगडा शॉट. धाव संख्या 18, 1 बाद. If you are bad, I am your dad. It's A7. थँक्यू डीजे. जबरदस्त षटकार मुआफी त्यांच्या बॅटमधनं. यावेळेला पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडू फुटबॉल सारखा अडवलेला आहे, परंतु तिचे मात्र सर्टन बाउंड्री आणि दुसरी धाव. गचाळ थ्रो पाहायला मिळते, गचाळ ढिसाळ गलतानाचं आणि अतिशय दळबद्री क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अतिशय दळबद्री. या 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली. आमचे स्कोर सांगतात 1 बाद 21. क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारावा लागेल, अन्यथा या धावानंतर आपल्याला महागड्या पडतील. रजा यांच्या 2 चेंडूवर 9 धावा. पहिल्या चेंडूला ज्या निर्दयतेने फ्लिक ऑफ द रिस्ट चेंडूला फेकून दिलं. रजा या षटकातला तिसरा चेंडू. राईट आर्म राऊंड नंतर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडू खाली राहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरनं चेंडू सरळ थोडासा स्विंग होतोय आणि फलंदाज गुंगारा त्या यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन शिरावतो. निर्धाव चेंडू. धाव संख्या 1 बाद 21. 9 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले, 1 गडी बाद झालेला. धाव संख्या झालेल्या 21. या 21 धावांमध्ये 2 षटकार आणि 1 खणखणीत चौकार. पुन्हा एकदा स्ट्रायकरला येतो सुफी. यावेळेला मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका थर्डमॅनच्या दिशेने जातोय, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एका धावे किती धावा पंच? एकच धाव. एका धावाने धाव संख्या जाऊन पोहोचली 22. 1 बाद 22. एक नवीन बालक जे भविष्यामधलं कॉमेंटेटर जागा चालवेल बघा, कडक आवाज आहे. रमीज आणि आयु बुरे दोन्ही मान्यवरांनी या क्रीडा मंचकावर यायचं आहे. पुढचा चेंडू रजा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फेकून दिलं जात आहे. कातिलाना हमला. रजा का अंजर पंजर ढिला कर दिया है. रजाची हाडं खिळखिळी केली जात आहेत. पोलिसी मार दिला जातोय, तेल चोप काढला जातोय. धाव संख्या 28. धावांचा डोंगर, धावांचा हिमालय, धावांचा पाऊस.
रमेश भुरे आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा सर्व आयोजकांच्या वतीने क्रीडा शौकीनांच्या वतीनं शब्द सुमनांनी स्वागत करतोय. आतापर्यंत या डावामध्ये 3 षटकार पाहायला मिळालेत. मुहाफिज बरसतोय, गरजतोय, गोलंदाजाला तुडवतोय, बडवतोय. रजा को दी है अच्छी सजा. मुहाफिज पुढचा चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलं जात आहे निर्दयतेने आणि षटकार दे दनादन जॉन जानी जनार्दन. रजा को मिली कड़ी सजा. रजा का कर दिया अंजर पंजर ढीला. मुदस्सिर भुरे यांना विनंती की सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचंय. वेलकम वेलकम मुदस्सिर भुरे लीजन क्रिकेटर यांचं आगमन झाले, आपलं हार्दिक अधिक स्वागत आहे. अरे ये सब हटा रे सावन की घड़ा, चल अपना चला, चल अपना चला, जल्दी. अक्षरशः लढली रजाला पोलिशी मार, अंजर पंजर ढिला, हाड हाड खिळखिळी केली आणि समर्थकांची बसवली दात किळी. आज रात्रभर रजा झोपू शकत नाहीये. षटकार त्याच्या स्वप्नात येतील. रातभर करवटे बदलते रहेंगे. धाव संख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 34. ही स्पर्धा आयोजित करणे त्याच्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतलेत असे मंडळाचे साहेब लोणबाल यांचा आम्ही आयोजकांच्या वतीने क्रीडा शौकीनांच्या वतीनं आमच्या क्रीडा समालोचक कक्षाकडनं साहेब लोणबाल यांचे खास आभार मानतोय, धन्यवाद देतोय. किती धावा झाल्या? 35 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 35 धावांचा डोंगर. मागच्या मॅच मध्ये मला वाटते 68 धावा रचल्या होत्या आणि त्या धावांचा डोंगर, त्या धावांचा रेकॉर्ड विक्रम मला वाटते जमीनदोस्त करतात की काय बघूया. इब्राहिम यांच्या षटकातला पुढचा चेंडू. इब्राहिम उंचपुरा शिडशिडीत बांधेचा नवयुवक असा खेळाडू, राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीची गोलंदाजी. यावेळेला मात्र पंचांकडनं अवांतर धावेचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 36 वर. मुहाफिज ज्या प्रकारे बहरामध्ये बहरतोय, फलंदाजाला उडवतोय, तुडवतोय, चिरडतोय, त्याच्यामुळे या नवख्या गोलंदाजाच्या इब्राहिमच्या छातीत धडधड होते. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड फेकून दिला जाते पुन्हा एकदा. आणि हा षटकारांचा अक्षरशः पाऊस. या वेळेला मात्र मोर्चा वळवला इब्राहिमकडे. इब्राहिमच्या छातीमध्ये धगधग होते. इब्राहिमच्या डोळ्यासमोर काजवे चमकतायत. संपूर्ण अंगापायाला घाम फुटलेला आहे. संपूर्ण अंगाचा थरकाप उडालेला आहे. घशाला कोरड पडते. घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर इब्राहिम यांना पोलिशी मार मुहाफिज कडून. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. जे जबरदस्त तडाखे बसतात. इब्राहिम यांची मात्र 5 बसलेली आहे. पूर्ण डोकं बधीर झालेलं आहे. काय करावं काय करू नये अगदी डोकं काम करेल असं झालेलं आहे. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड पुन्हा एकदा फेकून दिलं जात आहे आणि 2 धावांसाठी 2 धावांनी धावसंख्या झपाट्याने पुढे जाऊन पोहोचलेली आहे. 45 धावांचा डोंगर. 1 बाद 45. इब्राहिमला असं झवरं संकट पडलेलं आहे. असं झालं की कधी एकदा ही ओव्हर सतम संपते. इब्राहिम जबरदस्त प्रेशर मध्ये. मुहाफिज त्याला खाऊ की घेऊ या नजरे पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा. पायची चॉपिंग फेटाळून लावलं जाते. 1 या धावेने धावसंख्या 46 वर. नौका खेळाडू इब्राहिम. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव कमी आहे. जरी फटके पडले त्यानंतर मात्र त्याने स्वतःला चांगलं कमबॅक केलेले. या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत का? धावसंख्या 46. 1 बाद 46. बाद झालेला हमजा जो 0 बाद झाला. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजाची बाजी बदलतो. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि समोर आहे तो सुफी.
इब्राहिम रायता मोवा. यावेळेला मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या इकडनं बाहेर निघतोय, निर्धाव चेंडू पडतोय. मोहापीस त्याला काहीतरी कॉम्प्लिमेंट देतोय की कशा प्रकारे चेंडू खेळलं पाहिजे, कशा प्रकारे चेंडू नजर ठेवली पाहिजे, कशा प्रकारे फुटवर्क केलं पाहिजे, कुठल्या दिशेला चेंडूला मारलं पाहिजे. आणि अशी कॉम्प्लिमेंट एकमेकांना फलंदाजांना दिलं की ऑटोमॅटिकली त्याचा यावेळेला मात्र पुन्हा एकदा निर्दयतेने फेकून दिलं जात आहे, सरळ प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिलं जात आहे. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली झपाट्याने 52, एक बाद 52 आणि एकदाची मुक्ती मिळाली या षटकामधून इब्राहिम यांना. किती धावा वसूल केल्या? मुहाफिजने आपल्या या स्फोटक खेळीमध्ये 4 षटकार आणि खणखणी चौकार, तर सुफी आणि आपल्या वादळी खेळीमध्ये 2 जबरदस्त षटकार मारलेले आहेत. या डावामध्ये तब्बल 6 षटकार पाहायला मिळाले. प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी सुफी आणि मुहाफिज यांच्याकडनं. शेवटचं निर्णायक हाणामारीचा हल्ला बोल. और यहाँ पे मशहूर हस्ती फैजुर रहमान इनका आगमन हो चुका है और उनको विनती है कि आपको मुख्य मंच पे आना है. प्लीज वेलकम मिस्टर फैजुर रहमान. इसू देतोय गोलंदाजीसाठी. आणि समोर पुन्हा एकदा मुहाफिज. शेवटचं निर्णायक षटक आहे या युसुफ, त्याच्या समोर मुहाफिज. आणि मुहाफिज या वेळेला मात्र जबरदस्त धावा 52, 52, 50 अधिक 2. युसुफ राईट आर्म राऊंड फेकून दिले. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुलचा फटका. निर्दयतेने, क्रूरतेने निष्ठुर बनतोय. कुठलाही गोलंदाज समोर येऊ द्या, त्याला दयामाया न दाखवता सर्व प्रेक्षकांमध्ये धावांचा, षटकारांचा पाऊस पडला जातोय. धाव संख्या 58. पुन्हा एकदा युसुफ यांचा आल्या षटकाराने स्वागत. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा जोरदार मारला जातोय. 2 धावा तर मला वाटतं नक्कीच मिळू शकतात या चेंडूवर. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचलेली आहे. आणि मला वाटतं या लीग मधलं पहिलं अर्धशतक हे मुहाफिज यांच्या नावावर लागतं की काय बघूया. अगदी जवळ येऊन पोहोचलाय. बघूया. राईट आर्म राऊंड सुरेख ऑनराईटचा फटका. 2 धावा तर मला वाटतं मिळालाच पाहिजे. या 2 धावांनी धावसंख्या 62 वर. अजून या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. हे 2 दुर्की 2 व्यवस्थित काढ ना. रात्र शाळेमधला खेळाडू प्रौढ शिक्षक आहे का तू? पुढचा चेंडू मुहाफिज याने मात्र आज त्याच्या करिअर मधली द बेस्ट इनिंग ऑफ द करिअर घरच्या मैदानावर खेळतोय. पहिलं अर्धशतक लागतंय की काय बघूया. शॉर्ट टर्म पुलचा फटका मारला जातोय. पंचांचा इशारा किती? 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 64. अजून या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत आणि मुहाफिज यांच्या धावा झालेल्या आहेत 47. जस्ट 3 रन्स अवे फ्रॉम द फर्स्ट 50 ऑफ हिज करियर. व्हॉट अ इनिंग. इलेक्ट्रिफाइड बॅटिंग बाय दिस यंग टॅलेंटेड बॅट्समॅन. एक जबरदस्त नेत्रदीपक. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी केली. रजापासून जो सुरुवात केली तेल चोप द्यायला, तो कुणालाही त्याने बक्षलेलं नाही, कुणावरही दया माया दाखवलेली नाहीये.
पुढचा चेंडू युसुफ रायताम राऊंड आणि मला वाटतं षटकाराने हे शतक पहिलं शतक अर्धशतक या स्पर्धेतला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खेळाडूंसाठी. व्हॉट अ इनिंग, एक यादवी, एक ऐतिहासिक, एक वादळी आणि स्फोटक दणकेबाज जंग जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. बॅट दाखव प्रेक्षकांना. अरे फक्त 100 रुपये सलवाज बुरे, 200 रुपये रमेश सज्जाद बुरे यांच्याकडनं. व्हॉट अ शॉट, जय जनार्दन, जॉन जॉनी जनार्दन. आणि मला वाटतं धावांचा रेकॉर्ड झालेला आहे. किती धावा झाल्या? 70. That's a huge target. बिग टार्गेट. आणि या ठिकाणी मोहाबीच्या दुपटीकरिता उमेद लोणबाल, हमजा लोणबाल यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज मोहाबीसाठी आलेले आणि सैजाद सर यांच्याकडनं 100 रुपीज कॅश प्राइज. वेल डन मोहाबीज, बेस्ट ऑफ लक. रमेश मुरे रिजन क्रिकेटर यांच्याकडनं 200 रुपये कॅश प्राइज मोहाबीच्या या फिफ्टीसाठी. नाही खरंच एक यादगार केली. मला वाटते वडोली संघाच्या क्रिकेटला जो प्रारंभ झाला तिथून ऍज पर माय नॉलेज दिस इज द फर्स्ट हाफ सेंचुरी. वडोली गावातल्या क्रिकेटपटूंमधली पहिली आणि जबरदस्त अशी यादगार अर्धशतक. और मुफाज के जीजाजी मिस्टर नियाज, मिस्टर सियाम सुसे सर ने भी 100 रुपए कैश प्राइज दिया है मुआफिज के पुट्टी के लिए. रफी सुसे और साजिद मुकरी दोनों के तरफ से 500 यानी 1000 रुपए का नगद इनाम. क्या बात है. और मुआफिज के माला माल बाबू सुसे तो खुश हो गए कि बंदे ने 2 साल से मेहनत कर रहा है, आज काम किया. पैसा वसूल वड़पे की ट्रीप ना मार के इस बार बच्चे ने पैसा कमाया है. ये क्रिकेट है. जावेद लोनबाल इनकी तरफ से 200 रुपए का इनाम. मोदला सियाम सुसे पोरानी या सियाम सुसे यांच्याकडे 500 रुपये कॅश प्राइज. म्हणजे आज गाडी बंद. जिजाजी यांच्याकडनं 500 रुपये. नक्की सर हा उगवता वाडा टेनिसचा सितारा आहे. किती फिगर झाली मोज. 11, 16, 2600 रुपये मालामाल. आज बाबू सुसेंना वडप्याची ट्रिप मारायची गरज नाही. बच्चे ने घर पैसे कमा लिए. प्लेटफॉर्म 2 दिन खड़ा रहेगा. बोला साहेब क्या ऐसे दिया ना बोलो. 2600 रुपयाचं रोख इनाम. लिहून ठेव रे बाबा. पहिलं अर्धशतक इथे लिह. फर्स्ट 50 ऑफ द टूर्नामेंट. थैंक यू. लेकिन मैच में मजा है क्योंकि क्रीज पर रजा है. 5 षटकार, दणकेबाज, टोलेबाज, वादळी, स्फोटक फलंदाजी. 3, 4, 5, 6, 7 षटकार. 7-6 आणि 77 धावांचं तगडं आव्हान. अब आएगा मजा रजा को भी अच्छी खुन्नस दी है. पापल्या सुसे यांचं आगमन झालेलं आहे. नाणेफेकीसाठी सूरज कुठले संघ आहेत बघ. अरे इकडे लिहिलेलं आहे ना कुठेतरी. अँड नेक्स्ट मॅच टॉस साठी माननीय रमेश भुरे सर यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यावं प्लीज. वेलकम. घाटे पॅन्थर आणि UA 11 त्वरित विनाविलंब टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. पहिला चेंडू मुआफिज ना गोलंदाज. अष्टपैलू कामगिरी. बाबू सुसे का जितना नाम मोदल में नहीं हुआ था उतना नाम आज बेटे ने कर दिया है. पुढचा चेंडू
जोरकस मारा मारला जातोय, चांगला चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉलर बॅकबॉलचा फटका, एका धावेने धावसंख्या बिनबाद 1 जिंकण्यासाठी अजूनही मला वाटते 76 रनों की जरूरत. चेंडू शिल्लक राहतात 23 जिंकण्यासाठी 77 धावा. चलो घाटे पैंथर कैप्टन UA11 कैप्टन टॉस दिया, जल्दी आओ. मुआफिज लेप्टा मोवा पकडो क्या जीतो मॅच. आणि तर बघा अष्टपैलू कामगिरी, मुहाफिजने जबरदस्त कामगिरी फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये सुद्धा नाव कमवत आहे. धावसंख्या 1/1. रजा एक मनोवैज्ञानिक दबाव में थे आणि एक लेच्या पेच्या शक्तीहीन फटका मारून एक प्रकारे त्याने शरणागती पत्करली, एक प्रकारे सरेंडर झाला, एक प्रकारे साष्टांग दंडवत घातला आणि अक्षरशः पांढरं निशाण फडकवलंय. कारण रजाकडे ती शक्ती होती, ताकद होती, एबिलिटी होती, परंतु 77 धावांचा हिमालय पाहिल्याबरोबर रजा यांची छाती दडपली गेली आणि रजा यांनी पहिल्या चेंडूवर आपली विकेट फेकलेली आहे. नवीन फलंदाज युसुफ घाटे पॅन्थर्स विरुद्ध UA11. पुढचा चेंडू बॅकफुटला जातो, दुसरे चेंडू टोलवला जातो, 1 रन पळून काढली. रमीज सर प्लीज वेलकम, टॉस के लिए आ जाए. एक हैंडसम पर्सनालिटी, इनकी शुरुआत तो जब टॉस उड़ाया जाएगा. एक तरफ पे घाटे पैंथर, दूसरी तरफ पे UA11. टॉस जीत ले घाटे पैंथर, ये टीम ने आपने टॉस जीता है. टॉस जीत कर क्या लोगे? बैटिंग पहले मैच में किस तरीके से आपने परफॉर्मेंस किया? हम लोग तो इससे पिछला मैच हार चुके हैं, अभी इस मैच में जीतने की कोशिश करेंगे. और कहां तक टारगेट देना चाहिए टीम ने? 50 के ऊपर जाएंगे हम लोग. वेल डन, बेस्ट ऑफ लक. बैटिंग उन्होंने ली है, बैटिंग ना, फील्डिंग आपके पास है, कहां तक रोक पाओगे? ये 40+ तक रोक पाएंगे हम उनको. 45 तक. और कितने मैच आपके हो गए और कितने जीते? एक मैच हो गई हमारी, एक हार चुके हैं हम, आज एक जीते. बैलेंस स्थिति में टीम चल रही है, ये मैच जीतना बहुत जरूरी है. जरूरी, हमारे लिए बहुत जरूरी है मैच जीतना. वेल डन, बेस्ट ऑफ लक. ओवर टू कमेंट्री बॉक्स. खरं तर 77 इतकं मोठं टार्गेट समोर असल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती, माझ्या सगळं सर्व प्रेक्षकांना, की रजा बुरे यांच्याकडनं पलटवार केला जाईल. परंतु रजा बुरे यांना गोलंदाजीमध्ये मार मिळाल्यामुळे म्हणा की कशामुळे म्हणा त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि इथं विकेट फेकली जाते. नो मॅच लँडमध्ये निर्मनुष्य क्षेत्रात चेंडू पडतोय, 2 धावा पळून काढल्या जात आहेत. या 2 धावा एकच काय, एका धावेने धावसंख्या 4 वर. म्हणजे रजाने मान टाकली, रजाने साष्टांग दंडवत घातला, शरण गेला आणि त्यानंतर मात्र त्यांच्या संघाची जी येणारी फलंदाजी आहे त्यांच्यावर मात्र जबरदस्त दबाव आलेला आहे. म्हणजे एकतर्फा झालेली मॅच आहे. म्हणजे प्रेक्षकांना माहिती आहे या स्पर्धेचा या सामन्याचा निर्णय काय होईल तो. कारण बरेचसे प्रेक्षकांचं म्हणणं आहे की हा सामना 1 साइडने मुहाफिजचा संघ जिंकेल. कारण रजाने ज्या प्रकारे मान टाकली, ज्याप्रमाणे रजाने हात गाळले, त्यानंतर मात्र सामना जवळजवळ त्यांनी बहाल केलेला आहे मुहाफिजच्या संघाला. रईस पुढचा चेंडू, यावेळेला मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू, पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खरं तर असं वाटलं होतं की कडवा प्रतिकार आपल्याला या सामन्यामध्ये एक मोठी चटकदार, चमकदार, स्फोटक, वादळी फलंदाजी, थोडशाच तोसा पलटवार पाहायला मिळेल. परंतु रजा नार्क प्रमुख अश्र जेव्हा बरखास्त केलं पहिल्या षटकामध्ये मुहाफिजने, त्यानंतर मात्र सामन्याचा पूर्ण नूर बदललेला, एकतर्फी झालेला कंटाळवाना नीरसाचा सामना. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उडवला जातोय, नो मॅच लँडमध्ये येतो की काय बघूया. आणि 4 क्षेत्ररक्षक जवळ आले, परंतु एकानेही झेल घेण्याची जिम्मेदारी किंवा हमी घेतली नाहीये. झेल सुटतोय, जीवदान मिळतंय, परंतु या जीवदानानं काय फार मोठा त्यांच्या संघाला फटका बसणार नाहीये.
धावसंख्या झालेली 6. दुसऱ्या षटकातले किती चेंडू शिल्लक आहेत? 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. काही होऊ शकतं. अजूनही नेटाने दर्याने फलंदाजी केली तर. और यहाँ पे ग्रैंड एंट्री हो चुकी है भारतीय जनता पार्टी बीजेपी शाखा अध्यक्ष कैंप मिस्टर कामिल लोनबाल, इनके बेटे मशहूर हस्ती स्मार्ट डैशिंग पर्सनैलिटी और प्रोफेशनल सिविल इंजीनियर मिस्टर मोहम्मद जी लोनबाल, वेलकम वेलकम वेलकम। आपका अवसर कैंप क्रिकेट प्रीमियर लीग में हार्दिक स्वागत। आ रहे हैं सिविल इंजीनियर मिस्टर मोहम्मद लोनबाल। गोलंदाज आहे रईस, परंतु आतापर्यंत अतिशय खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्यांच्याकडनं पाहायला मिळालेलं आहे. धावा फलंदाजीला एक धाव काढायला मोताज झालेला असताना रईस मात्र अशा प्रकारे अवांतर धावा देऊन प्रतिस्पर्धी संघाचं मनोधैर्य वाढवण्याचं काम करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा जोरकस फटका, 1 रन पडून काढली. ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगाला ठेवू शकतो. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 9 वर. एंड मिस्टर रिया सुसे सर, आपको विनती, आप मंच पे आइए। आपका क्रिकेट प्रीमियर लीग में हार्दिक स्वागत। पुढचा चेंडू रईस यांचा, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला उडवलाय. व्हॉट अ शॉट, ब्लिक ऑफ द रिस्ट. अगदी मनगटाच्या जोरावर ताकद आणि नजाकत दोन्ही या फटक्यामध्ये पाहायला मिळालंय. पलटवार, धावसंख्या 15. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा जोरकस फटका, 1 रन पडून काढले. ते एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 16 वर. अजूनही 51 धावा, 51 का 61 धावा. विजयाच्या आशा मंद होत आहेत, परंतु मध्ये षटकार मारल्यानंतर मात्र प्रेक्षकांना थोडंसं हायचं वाटतंय, समर्थकांना थोडंसं हायचं वाटतंय. पुन्हा एकदा रईस, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र चेंडू पंचांकडे दाद मागण्यात येते. पंचांनी अपील फेटाळून लावलेला आहे. निर्धाव चेंडू पडतोय. अगदी कंटाळवाना नीरस असा खेळ पाहायला मिळतोय. प्रेक्षक उठून घरी जात आहेत. संपूर्ण स्टेडियम ओस पडतोय, रिकामं होत आहे. ज्यावेळी मुहाफिज फलंदाजी करत होता त्यावेळी संपूर्ण प्रेक्षक तुडुंब भरलेलं होतं. आणि पुन्हा एकदा जबरदस्त गगनचुंबी षटकार. उशिरा का होईना पण मध्ये मध्ये अधेमध्ये षटकार पडतोय आणि उपस्थित दर्दी प्रेक्षकांना डोळं वेलकम मिस्टर रेहान लोनबाल, इनका आगमन हो चुका है। वेलकम वीआईपी डायस, आपको मंच पे आना है। पुढचा चेंडू रईस यांचा, राईट आर्म राऊंड. पुन्हा एकदा जोरदार फटका मारला जातोय. एंड मिस्टर रिया सुसे, आपको भी दिया, आपको मंच पे आना है। वेलकम। एक्स्ट्रा बॉल डाला उसने. कोणाला माहिती बॉलर चेंज झाला आहे.
रेड बॉल दिला. स्पीडअप करा, मॅच स्पीडअप करा, काय करा. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र वेगवान तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन गोलंदाज येतो सुफी, अष्टपैलू असा खेळाडू आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आज आम्हाला अनेक चांगले गुणी खेळाडू वडोली कॅम्पमधून पाहायला मिळत आहेत की या खेळाडूंमुळे वडोली संघाचा येणारा भविष्यकाळ क्रिकेटमधला नक्कीच उज्ज्वल असेल. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मारला जातो आणि पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षाला विनम्र अभिवादन. दणकेबाज षटकार पाहायला मिळतोय. धाव संख्या 28. युसुफ यांच्याकडनं मात्र चांगली टोलेबाजी पलटवार करायला मी पाहिजे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला. वन बाउंड्री चेंडू सीमापार जातो की काय बघूया. गचाल, ढिसाळ, गलतान आणि दळबद्री क्षेत्ररक्षण या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. उशिरा का होईना पण युसुफ यांच्या बॅटमधनं मात्र चांगली धावा पडतायत. चांगलं क्वालिटी दर्जेदार फटकेबाजी पाहायला मिळत आहे. धाव संख्या 32. अभी काफी लंबी मंजिल तय करनी है. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवला रॉकेट आमच्या दिशेनं. झेल उडतोय की सीमारेषा पलीकडे जातोय आणि षटकार की काय बघूया. षटकार षटकार. अरे आयुब भुरे इथे जुने जाणते. षटकार. षटकारानं धावसंख्या 38. आठ चेंडू आणि 39 धावा झालेल्या आहेत. पाहिजेत 8-39. आता मात्र सामन्यामध्ये रोमांच. पुन्हा एकदा झोपलेले प्रेक्षक खडबडून जागे झालेत. किती चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. बघूया काय होत आहे. पुन्हा एकदा जबरदस्त टोलेबाजी. व्हॉट अ शॉट. बेस्ट शॉट ऑफ द डे. मुहाबीदनी किती षटकार मारू द्या ते कमी नाहीये पण युसुफने मारलेला फटका त्याचे 6 षटकार लोक विसरतील मुहाबीदचे परंतु युसुफने मारलेला षटकार कोणी. शैजाद बुरे 100. आयुब बुरे 100. पोलिशी मार सुफी कोमार. पुन्हा एकदा उडवला. पकडो क्या जीतो मॅच. पण प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे. सुफीला पोलिशी मार. सुफी का अंजर पंजर ढिला. सुफीची हाडं खिळखिळी आणि त्यांच्या समर्थकांची बसली दात खिळी. 22 धावांची लयलूट केली. कुठेतरी थोडासा कर्ज होतं त्या कर्जाचा 1 हप्ता तरी त्याने चांगल्या प्रकारे फेडलेला आहे. प्रेक्षकांना तेवढंच हायसं वाटलंय. हारलो तरी गम नाही परंतु ज्या प्रकारे ठोसा त्याने सुफीला दिलेले प्रेक्षकांना नक्की सुखावं वाटणार असं चित्र काही काळासाठी का होईना. आतापर्यंत यांच्याकडनं 4 षटकार आणि 1 इबाद याच्याकडचा षटकार. 6 षटकार. नवीन फलंदाज अफजल का. अफजल अजगर अली आणि गोलंदाजीसाठी अफजल. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी किती पाहिजेत. किती झाल्यात. किती 33 होऊ शकतात. 6 चेंडूवर 6 षटकार बसलेले आहेत. मारू शकतात. पहिल्या चेंडूचा षटकार मारला तर मग मात्र नक्की सामन्यामध्ये रंगत येईल. गोलंदाज कोण आहे. अफजल व नक्की टेन्शन आहे. अफजलच्या डोळ्यासमोर काजवे नक्की चमकतील पहिल्या चेंडू षटकार मारला तर.
पहिल्या चेंडू षटकार दे दनादन टोचा टोचा आणि नो बॉलचा इशारा 7 धावा. पंढरी पडके किंग मेकर म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात मला टका कर पुण्यात अब दिन में तारे नजर आने लगे हैं. वेलकम वेलकम बाबू से वेलकम, आपका हार्दिक स्वागत है, मंच पे आए. 6 चेंडू आणि आमचे स्कोरर सांगता 26 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. अफजलच्या अंगाला दरदरून घाम फुटलेला आहे. नक्कीच आता मॅच हातपाय ऑन झाली. नाही लटपटू लागले, डोळ्यासमोर काजवे, घशाला कोरड, दिल में डर, भीती, खौफ, फायर. पुढचा चेंडू दे दनादान, झेल उठतोय लेच्या पेच्या आणि पुचाट शॉट आणि त्याच्याही पेक्षा गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बघा षटकार मारल्यानंतर यचू स्पोर्टच्या सर्व खेळाडूंमध्ये भीती निर्माण झालेली आहे की अब हम यहां से मॅच हार सकते हैं. 5 चेंडू आणि 24 धावा आणि मैदानामध्ये फलंदाजीला कोण आहे? इबाद. इबाद करेगा अपने टीम को आबाद. 4-24 अफजलच्या संपूर्ण शरीराची लटपट झालेली आहे. 5-24 अफजलवर जबरदस्त टेन्शन. गेला चेंडू वरून, बघूया काय होतं. एकच धाव. आता 4 चेंडू आणि 23 धावा. आता स्ट्रायकरला येतोय अजगर. आता 4 चेंडू आणि 23 धावा. अजगरला मोठे फटके मारावेच लागतील. पटेल फिटनेस मध्ये कमवलेल्या शरीराची ताकद आज त्याला बाहेर काढावीच लागेल. बघूया अफजल काय करतोय. आणि चेंडूला उडवलंय आणि या षटकार की झेल बघूया. आणि इथे मात्र बाद होतोय. एंड मिस्टर शानू भुरे, इनका आगमन होता हुआ. वेलकम वेलकम. 3-23 कशाला भावा लावायची समोर ताकद लावा. शांतीत काळजी करू नको बाळा, मी काही जोकर नाही. और फिट कर डोक्यात जाशील ठोक्यात, किंग नाही मी किंग मेकर हाय. फिट कर डोक्यात जाशील ठोक्यात, किंग नाही मी किंग मेकर हाय. इब्राहिम टीम ऑनर. इब्राहिम स्वतः संघाचे मालक मैदानामध्ये. पण आता सामन्याचं चित्र बदललेलं आहे. 3 चेंडू मध्ये 18 धावा पाहिजेत. 3 चेंडू 23. 3 चेंडू जरी हो कॉन्फिडन्स गेला तो. पण काय नाही, तो टच मध्ये होता ना, काढली असती त्यांनी. नाही त्यांनीच बोलला नको मला. त्यांनी बोलला नको मला बॅट. मग तो घाबरला. हो तो घाबरला. बंद आहे ना.